तो मी नव्हेच या नाटकात प्रभाकर फणशीकर यांनी 5 वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिका साकारल्या होत्या। त्यापैकी एक म्हणजे लखोबा लोखंडे होय। या नाटकात लखोबा लोखंडे यांनी विविध सोंग घेऊन कित्येक महिलांना लग्नाची स्वप्न दाखवून लुबाडले आहे। असाच एक प्रकार इंदापूरच्या लखोबा लोखंडेंनी आमिष दाखवून 25हून अधिक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय। फिरोज शेख असा आरोपीचं नाव आहे। याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी 12 जानेवारीला अटक केली आहे। शादी.कॉमच्या माध्यमातून फिरोज शेख यांनी अनेक महिलांना गंडा घातलाय। कोल्हापूर शहरातील एका घटस्फोटित महिलेने शादी.कॉमवर विवाहासाठी नाव नोंदणी केली। फिरोज शेखने त्यावरून महिलेचा नंबर मिळवला आणि तिच्याशी संपर्क करून लग्न करण्याची तयारी दर्शवली। त्यानंतर शेख हा महिलेला भेटण्यासाठी घरी गेला तेव्हा त्यानं इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं सांगितलं। महिलेशी ओळख वाढवून शरीर संबंध प्रस्थापित केले आणि व्यावसायिक अडचणी असल्याचं सांगून शेख याने महिलेकडून वेळोवेळी 1,69,000 रुपयांची रोकड आणि 8,25,000चे दागिने अशी रक्कम उकळली। त्यानंतर फिरोज शेख याच्याकडे महिलेने लग्नाचा तगदा सुरू केला। मात्र फिरोज शेखनं ब्रेन ट्यूमर झाल्याचं सांगून लग्न करण्यास टाळाटाळ केली। आपली फसवणूक केल्याचं महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी फिरोज शेख याला पुण्यातून अटक केली। तपासात त्याच्याकडून 25हून अधिक महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय। तसंच आरोपीचं एक लग्न झालं असून कुटुंबात पत्नी आणि 2 मुलं आहेत अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे।